हे घे. थँक्यू लक्ष्मी. आभारी आहे. आज दुसऱ्या भाषेत एक शब्दही बोलायचं नाही असं कमळीने सांगितलंय. आज फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचं. हो. रोहित, खरंच आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे हे आज जाणवतंय. शंभू, आपली मराठी भाषा फक्त भाषा नाही, ह्या बाजूला तर आपला अभिमान आहे, आपली ओळख आहे. खरंच. आज सगळ्यांनी फक्त आणि फक्त मराठी भाषेत बोलायचं. चालतंय? हो. हो. वा 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 वा, छान छान. बहिणाबाई चौधरी, वा. कमळी, छान. आज तू दिलेल्या सूचनेनुसार सगळ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाची अगदी छान तयारी केलेली आहे. घरात तू एक किमया केलीच आहेस, इथेही किमयाच केलीस. गुरुजी, किमया नाही, बदल. बदल हा गरजेचाच आहे आणि तो योग्य वेळी झालाच पाहिजे. शिवाय आपण आपली बोलीभाषा बोलत असताना इतर भाषा किंवा इतर भाषेतले शब्द वापरतो. मग याच निमित्ताने आपण आपल्या भाषेतले पर्यायी शब्द वापरले तर त्याने सगळ्यांनाच माहिती मिळेल. म्हणून हा खेळ. छान, पटलंय मला. शंभू, सांग बरं, शर्टला मराठीत काय म्हणतात? सदरा. सुचिता, टायला मराठीत काय बोलतात? कंठलंगट. शर्वरी, कॉम्प्युटरला मराठीत काय बोलतात? कॉम्प्युटरला संगणक. निंगी, तू सांग. चष्म्याला मराठीत काय बोलतात? चष्मा? ते आपलं काय बरंच. कमळे, तू काय म्हणत होती? चष्म्याला चष्माच म्हणतात. माहित आहे मला. हा, या. मी आज तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम इथे बोलवलं. गेल्या काही दिवसात जेव्हा मला बरं नव्हतं, मला नीट काही कळत नव्हतं, तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी हे घर आणि घरातली माणसं यांना अगदी छान सांभाळलं. खरंच तुमचे मनापासून आभार. मॅडम, तुमची अशी अवस्था झाली होती ना, आमच्यापैकी कोणालाच बघवत नव्हतं. तुम्हाला कधी एकदा बरं वाटतंय असं वाटत होतं आम्हाला. मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची. मला एक सांगा, म्हणजे तुम्ही सगळेजण इतकी वर्षे इथे काम करता की तुम्ही मला अगदी जवळचे आपले आहात म्हणून तुम्हाला हे विचारते. मला बरं नव्हतं त्या काळामध्ये रागिणी मॅडम, कामिनी मॅडम ह्या घरात सगळ्यांशी नीट वागत होत्या ना? दरवाजाला कडी कोणी लावली कळत नाहीये. ही नोकर माणसं पण ना जरा जास्तच आगाऊ झालेली आहेत सध्या. ए आई, दरवाजाला कडी नोकरांनी लावली की त्या म्हातारीने लावली असेल? अगं हट. हे नाही करू शकणार. पण ह्या नोकरांची एकी मात्र वाढलेली आहे अलीकडे. हे पाहते ना, सगळे कसं काही बोलायला लागल्यानंतर समोर एकत्र येऊन उभे राहतात. कधी कधी नजरेला नजर पण देतात. तर बाहेर गेल्यानंतर बघते मी एकेकाची, सोडणार नाहीये त्यांना. पण मला एका गोष्टीची भीती वाटते. म्हणजे आता ही म्हातारी शुद्धीवर आल्यानंतर ही नोकर माणसं पण आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार की काय? एक तर ह्या कमळीने म्हातारीला शुद्धीत आणण्याचा अगदी पूर्ण वसाच घेतलेला आहे आणि झाली म्हातारी येते पण शुद्धीत. चुकलं ग माझं खरंच चुकलंय. रागिणी, माझं चुकलेलं आहे. उगीच दयाळूपणा. हे गीतच वाईट वाटत होतं मला. ती म्हातारी त्या अवस्थेत होती ना, तेव्हाच संपवायला पाहिजे होतं तिला. ए आई, आधी काय करायला हवं होतं याच्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करूया ना. त्या म्हातारीला तर हळूहळू कळायला लागलंय. आई, त्या म्हातारीला हळूहळू सगळं कळायला लागलं की आपण तिच्याशी कसे वागलो होतो. मग ती आपलं काय करेल याचा विचार केलास तू? संपलं, सगळं संपलं. आई, मला तर विचार करून अंगावर काटा येतोय. पण म्हातारीने आपल्याला कोंडून का ठेवलंय? दरवाजा उघडा. बहिरे झालात का तुम्ही? पार्वती, बहिरे नाही, शहाणी झाली ती. शहाणी नाही, अति शहाणी.
पण आधी आहे ना तू तुझ्या सासूला सांभाळ. नाही ही गावछाप देते ना रोज बदामाचं दूध बुद्धी कुशाग्र होण्यासाठी म्हणून होतंय सगळं. हो, आणि आपल्याला कळलं की म्हातारीला अचानक सगळं काही आठवायला लागलं तर आई आपण संपलो. नाही 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 कसं असं काही होणार नाही. असं काही होणार नाहीये. आणि माझ्यावर विश्वास ठेव ना, असं काही होणार नाहीये. नाही आठवायचं तिला. आणि मी तुला सांगते तिला सगळं काही आधीचं आठवायच्या आत आपण तिला जाऊन पटवून द्यायचं की आम्ही तुझी किती सेवा केली, आम्ही तुझ्यासाठी काय काय केलं, हे पटवून द्यायचं आपण तिला. पटेल तिला, पटेल ग. अजून काही लगेच एवढी शार्प नाही झालेली, पटेल. सिरियसली? हा हो, म्हणजे सांगावं तर लागेल ना. दरवाजा उघडा. काय झालं? असं काय एकमेकांकडे बघताय तुम्ही? हा, मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही कुणी माझ्याशी खोटं बोलणार नाही. मोकळेपणाने बोला. आजी, त्या कामिनी मॅडम आहेत ना, त्या तुमच्याशी खूप वाईट वागत होत्या. तुम्ही आजारी होत्या ना तेव्हा. हे सगळं असं झालंय तर माझ्या मोठ्या नातीने माझ्याकडे काहीतरी मागितलंय. तिची इच्छा मला पूर्ण करायलाच हवी. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता मुख्याध्यापक महोदयांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. जय शिवराय. छत्री आणायची विसरलीस वेडपट. आता तू तू ठेव डोक्यावर हात. बन माझी छत्री. महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं.